नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. MPSC सरळ सेवा या भरतीच्या दरम्यान विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून स्पेसिफिकली टेलिग्रामवरून बरेचसे कागदपत्र जे आहेत ना तर ते बनावटी एडिटेड आपल्यासमोर येत असतात. आपण यावरती पाठीमागे व्हिडिओ घेऊन थोडीशी मेंटल लेवलवरती जनजागृती होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये एक मानसिक बदल होईल. म्हणजे नेमकं कागदपत्र पाहिल्यानंतर कोणतं खरं आहे कोणतं खोटं आहे ही विचार करण्याची क्षमता जी आहे ॲबिलिटी आहे ती तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि मला खरोखर आनंद या गोष्टीचा आहे की आता ही जी सुरुवात आपण केली होती, जे खोटं आहे असत्य आहे त्याच्यावरती आपल्याला घाला घालायची ही जी सुरुवात केली होती, आता त्याचं एक स्टेप जे आहे तर ते पुढं गेलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांकडून जे खोटे कागदपत्र आहेत तर ते का खोटे आहेत याचं देखील जे आहे तर ती माहिती जी आहे ते व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर येत आहेत. आणि मला खरोखर हा तुमच्या मानसिकतेत झालेला बदल पाहून मला खरोखर म्हणजे असं मूठभर मास आल्यासारखं वाटतं आहेत. हा दर्जेदार बदल आहे आणि हे जे विद्यार्थी जे जागे होत आहेत ना तर हे खरोखर आहे. म्हणून मी हा स्पेसिफिकली हा व्हिडिओ घेत आहे. तर पूर्वी हा ठीक आहे, चला हे आपलं 49 रुपीजचं आहेच. चला मी ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे तर ते हे पत्र आहे. टेलिग्रामवरनं सध्या हे पत्र फिरत होतं आणि जवळपास 12, 15, 20 पोरांनी मला सांगितलं की सर हे पत्र जे आहे तर हे बनावटी आहे असं का वाटतंय. ॲटलिस्ट आंधळा होऊन विश्वास ठेवणं याच्यापेक्षा विचार करून जर आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून जर चेक करून जर विश्वास ठेवत असेल तर मला वाटतं ही प्रगतीची पहिली पायरी असते. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी जे आहे ना तर ती हे जे पत्रक आहेत ना तर हे खोटं आहे. का खोटं आहे? कारण की इथं आवक जावक नंबर नाही आहे. ठीक आहे, कुठलंही पत्र निघत असेल ना तर डायरेक्ट हेडर आणि डायरेक्ट हे एवढं बस संपलं असं नसतं. ठीक आहे, नुसतं हे एवढं स्क्रीनशॉट जर असा जर पाठवला असेल ना पर्पजली काहीतरी म्हणजे एडिटेड माहिती आपल्याला पाठवायची आहे म्हणूनच अशा पद्धतीने टाकलं जातं ना. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की हा जो लोगो आहे हा मंत्रालयीन सेवाचा लोगो आहे. ठीक आहे, आणि कुठल्याही पत्रकामध्ये ना तर तो लोगो जो आहे तर तो व्यवस्थित स्कॅन केलेला असतो. असा स्कॅन करून रिस्कॅन करून रिप्रिंट करून रिस्कॅन हा अशा पद्धतीने नसतो. मंत्रालयीन सेवा ज्यावेळेस असेल ना तर महाराष्ट्र शासनाचा हा जो GR आहे किंवा हा जो त्रिमुंडी आहे तर हा नसतो. ठीक आहे, नंतर हा जो लोगो आहे आपला एम्बलेम आहे, ठीक आहे, तर हा सेंटरला आहे का महाराष्ट्र शासनाच्या नाही. याहूनच कळतं की आता हे जे आहे तर हे खोटं आहे. बाकी मग राहिलेली जी माहिती आहे तर सरळ सेवा भरती संदर्भातील कारवाई महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याची प्रस्तावित असून या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे ना. आता हे म्हणजे माहिती देण्यासाठी बळजबरी हे असं शासनाचे पत्र काढून की बाबा आम्ही यांच्यासाठी माहिती घेतोय आणि याच्यासाठी करतोय असं पत्रक नसतं कधी. पाठपुरावा घ्यायचा आहे त्याच्यासाठी माहिती सादर करा. ठीक आहे, MPSC मार्फत घ्यायचे आहे म्हणजे असं एवढं लंब तर सेंटेन्सेस नसतात. फक्त ही माहिती जी आहे तर ती शासनास तात्काळ सादर करणे. कशासाठी करायची आहे ते सांगत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे वैचारिक दृष्ट्या विचार करून तुम्ही लोक जे मला जे व्हॉट्सअपवरती पाठवत आहात खरोखर मला असं वाटतं की हा आमूलाग्र बदल होत आहे. आणि हे जे भूलथापा किंवा हे जे नको त्या गोष्टी व्हायरल होणं आहे ना तर याला कुठे ना कुठेतरी लगाम लागेल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कुठलंही कागदपत्र इथून पुढे आल्यानंतर तुमची ती बुद्धीच्या कसोटीवर घासून चेक करायची जी ॲबिलिटी आहे तर ती नक्कीच वाढायला पाहिजे. काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील ॲज युज्युअल तुम्ही नोंदवू शकता. पुन्हा भेटूया. राम राम.